ते मुंबईमध्ये दादर इथं आता राज ठाकरे आपला मतदाराचा हक्क बजावण्यासाठी दाखल होत आहेत। त्यांच्यासोबत आपण पाहतोय मनसेचे नेते अमित ठाकरे हे सुद्धा आता आपला मतदाराचा हक्क बजावत आहेत। तर आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत। राज ठाकरे अमित ठाकरे आपला मतदाराचा हक्क बजावण्यासाठी दादर इथल्या मतदान केंद्रावर आता दाखल झालेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे, कारण राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त असा पाठिंबा दिलेला आहे। महायुतीसाठी त्यांनी प्रचार सभा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय एकीकडे नाशिकमध्ये छगन भुजबळ मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल होत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे ही मतदान केंद्रावरती आता थोड्याच वेळात मतदाराचा हक्क बजावण्यासाठी दाखल होत आहेत। अमित ठाकरे राज ठाकरे मतदान करण्यासाठी आता मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जात असल्याचं आपण पाहतोय। राज ठाकरे आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानापासून मतदान केंद्रापर्यंत चालतच जात असल्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत। राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हाही त्यांच्यासोबत आहे, शर्मिला ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावर दाखल झालेले आहे। आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानाहून चालत ते आपल्या मतदान केंद्राकडे जात आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहत आहात। आज संपूर्ण देशामध्ये 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये सुद्धा 13 मतदारसंघांमध्ये 5व्या टप्प्यातील मतदान हे पार पडतंय। कुटुंब आपल्याला बघायला मिळतात। या ठिकाणी सध्या बालमोहन विद्यालय या ठिकाणी जाताना दिसून येत आहेत। राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचं सहकुटुंब आहे, पूर्ण त्यांची पत्नी देखील बघायला मिळते, मुलगा सून देखील बघायला मिळतात आणि सहकुटुंब राज ठाकरे जे आहे ते बालमोहन विद्यालयाच्या दिशेला जाताना बघायला मिळतात। मतदानाचा हक्क खरं तर ते बजावणारे आहेत आणि अक्षरशः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे शिवसेनेला मतदान करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि जवळपास 16 वर्षानंतर खरं तर राज ठाकरे जे आहेत ते शिवसेनेच्या बाजूनी मतदान करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि महायुतीला पाठिंबा देणार असं देखील जे आहे ते राज ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांचं आजचं मतदान हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं राज ठाकरे जे आहेत ते शिवसेनेला मतदान करणार आहेत। आणि आपण बघतोय की आता सध्या राज ठाकरे जे आहेत ते मतदान करण्यासाठी बालमोहनच्या दिशेला रवाना झालेले आहेत आणि बालमोहन या शाळेजवळ जे आहेत ते आता पोहोचत असल्याचं दिसून आलेलं आहे। तर संपूर्ण ठाकरे कुटुंब हे आता मतदानासाठी बालमोहन या शाळेच्या इथं पोहोचत असल्याचं आपण पाहतोय। राज ठाकरे आपला शिवतीर्थ या निवासस्थानाहून आपल्या कुटुंबासह निघाले आणि चालतच आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचत असल्याची ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहात। राज ठाकरे यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे, कारण महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला आहे। महायुतीसाठी त्यांनी प्रचारही केला, प्रचार सभा सुद्धा घेतल्या। नुकतीच 17 तारखेला प्रचार सभा शिवाजी पार्क इथं पार पडली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकत्र पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता राज ठाकरे आज 20 मे 5व्या टप्प्यातील मतदान संपूर्ण देशात होत असताना मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी आता दाखल होत आहेत आणि याचीच थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहात। शिवतीर्थ या निवासस्थानाहून बालमोहन या शाळेपर्यंत मतदान केंद्रापर्यंत खरं तर हे संपूर्ण ठाकरे कुटुंब चालतच मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहे आणि आपण पाहतोय राज ठाकरे आता मतदान केंद्रावरती संपूर्ण कुटुंबासह दाखल झालेले। त्यामुळे अमित ठाकरे शर्मिला ठाकरे त्यांच्या सून असा संपूर्ण राज ठाकरे परिवारासह मतदान केंद्रावर आता दाखल झाले आणि मतदान झाल्यानंतर कदाचित ते माध्यमांशी बोलूही शकतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी दृश्य आपण साम टीव्हीवर पाहत आहात। दादर येथील आपण ही दृश्य पाहतोय। तर दादर या बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावरती राज ठाकरे मतदानासाठी दाखल झालेले। चोखसा पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे यावेळी तैनात करण्यात आलेला आहे।
केलेलं नाही आम्ही. अरे मग तुम्ही अर्ध्या लोकांना पाठवता अर्ध्या लोकांना नाही म्हणजे आमच्या जॉबवरच गोंधळ आहे ना मग तो